सुमित्रा पवार बघा काय म्हणतात। रोहित पवार सातत्याने प्रश्न विचारतात, त्यांच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये। खरं तर अनेक वेगवेगळ्या एजन्सी मार्फत त्याची चौकशी सुरू आहे। आता प्राथमिक अहवाल आलाय, तो काय संपूर्ण अहवाल नाही, त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्याच अहवाल आल्यानंतर आपण याच्यावरती बोलू शकतो। बघितलं काय वाटते तुम्हाला? सुमित्रा पवार चुप का बोलत नाही? का दाल में कुछ काला है? का लपवण्याचा प्रयत्न करत आहे? काय आहे काही मालूम नाही। माझं एकच म्हणणं आहे, सुमित्रा ताईला हात जोडून विनंती आहे की जनतेला कळू द्या का त्यांचा घात झाला की अपघात झाला। रोहित पवार साहेब धडपड करत आहे, अजितदादांची देहांत होऊन 1 ते 2 महिने होत आलेले आहे, तरीही अजितदादाचा घात झाला का अपघात झाला हे अद्याप मालूम नाही। विचार करा तुम्ही। आणि सुमित्रा ताई काहीच बोलत नाही आणि बोलून का राहिल्या बघा, पाहिलंच ना तुम्ही? मग विचार करा का दाल में कुछ काला आहे? काय वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करा। काही जणांनी प्रश्न असे केले, काही जणांच्या मनात शंका अशी आहे की सुमित्रा ताईने खुशीसाठी लवकरात लवकर शपथ घेतली। काही जण असं आहे की अजितदादांची तेरवी झाली नाही, तिसरे दिवस उद्याला नाही सुमित्रा ताईनं शपथ घेतली उपमुख्यमंत्री पदाची। असे भरपूर लोकांच्या मनात क्वेश्चन आहे। त्यांच्या क्वेश्चनाचे आन्सर मी देण्याचा प्रयत्न करत आहे, पण लोकांच्या प्रति क्वेश्चन असा तर कमेंट करा नक्की। कारण माझं एकच म्हणणं आहे, सुमित्रा ताई का बोलत नाही? त्यांचा हजबंडचा घात झाला की अपघात झाला याची चौकशी करू शकत नाही आणि म्हणत आहे चौकशी करत आहे, अहवाल आलेला आहे, हे आलाय ते आलेला आहे। अरे अहवाल येऊन तर किती दिवस पोहोचलेले आहे, पण अजितदादाचा घात झाला की अपघात झाला याची तर चौकशी करा। अरे रोहित पवार साहेब तुमचे पुतण्या बारामतीला जातात आणि तिथे पोलीसवाले तक्रार घेत नाही। विचार करा, तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात, तुमच्या हाती पॉवर आहे, तुमच्या एका पॉवरमुळे सगळे आमदार खासदार सगळे हलू शकतात, पाया हलू शकतात, त्यांच्या खुर्ची हलू शकतात, अशी पॉवर आहे तुमच्या हाती। तर पोलीसवाल्यांनी तक्रार का नाही घेतली हे विचार करा मला। तुमचे हजबंड जे अजित पवार साहेब होते ते शेतकऱ्यासाठीच म्हणा, सर्वसाधारण जनतेसाठी म्हणा, या पुऱ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या काळजात त्यांनी राज केलं। सगळ्या मागण्या पूर्ण करत होते, तक्रार निवारण करत होते, सगळ्या लोकांच्या तक्रार घेत होते आणि त्याचं निवारण करत होते जनतेचं। पण त्याची तक्रार म्हटलं त्यांची त्या पोलीस स्टेशनमध्ये घेतली नाही। तर विचार करा वहिनी साहेब, किती महाराष्ट्रात किती घोळ पाप होऊन राहिलं की तुमच्या हजबंडप्रती। मला सांगा, त्यांचा घात झाला की अपघात झाला हे पण तुम्ही चौकशी करू शकत नाही? अरे हात जोडून विनंती करतो, चौकशी करा जेणेकरून जनतेपर्यंत पोहोचेल। पहिला असा नेता आहे, त्या नेत्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेने आंदोलन केलं, मोर्चे काढले, बारामतीतल्या जनतेने आंदोलन केलं, मोर्चे काढले। का काढले मोर्चे? कारण की तक्रार घ्यावा म्हणून पोलीस स्टेशनमध्ये। विचार करा, त्याचा आजपर्यंत बघितलंय नाही, ऐकलंय नाही, काहीच नाही की कुठल्याही जनतेनं नेत्यासाठी आंदोलन या मोर्चे काढले म्हणून। पण पहिला व्यक्ती अजित पवार होय की त्याच्यासाठी लोकांनी आंदोलन केलं, मोर्चे काढले आणि तक्रार नाही घेत म्हणून पोलीस स्टेशनवर मोर्चे काढले। विचार करा। पण माझं एकच म्हणणं आहे, सुमित्रा ताई बोलत का नाही, चुप का असतात? म्हणजे काहीच बोलत नाही। तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा। काय वाटत आहे तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून आपल्याला जनतेपर्यंत जे अजितदादाचं गूढ रहस्य आहे ते पोहोचेल। काय वाटतं तुम्हाला? ज्याचा घात झाला की अपघात झाला? कारण VSR कंपनीचा मालक खुल्याम घुमून राहिला, VSR कंपनीच्या मालकाची चौकशी केली नाही। कारण अजितदादाचा घात करणारा कोण आहे? VSR कंपनीचा मालक आहे की चालक आहे, कोण आहे काही मालूम नाही। पण गोष्ट एक आहे की अजितदादाचा घात झाला की अपघात झाला हे जनतेपर्यंत येऊ तर द्या, पण जनतेपर्यंत अजून आलं नाही। कसं येणार दादा? कारण सगळे पुरावे दाबत आहे लोक, सगळे पुरावे नष्ट करत आहे। अरे आमदार खासदार एखादा असतो ना, त्याच्या मागं लटुरे सारखे फिरत असतात, ते पत्रकार लोक फिरत असतात ना, त्या पत्रकार लोक फिरत असतात, न्यूजवाले फिरत असतात, चॅनलवाले फिरत असतात। आणि आपले तर अजित पवार साहेब अर्थमंत्री होते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, त्याच्या मागं किती जण पत्रकार, न्यूजवाले, चॅनलवाले, रिपोर्टर फिरत असेल। तर मग त्या दिवशी फिरले नाही का न्यूजवाले? जेव्हा ते तिकून येतात मुंबईला, देवगिरीमधून मुंबईला येतात, तर देवगिरीपासून
इंटरव्ह्यू घेतला नाही काय कोणच अजितदादांचा? तिथलं इंटरव्ह्यूचे फुटेज कुठं आहे? सीसीटीव्ही फुटेज कुठं आहे? व्हिडिओ फुटेज कुठं आहे? न्यूजवाल्यांनी दाखवायला पाहिजे नव्हतं काय? अरे अजितदादांना कुठला ड्रेस घातला, कुठला काय घातला, किती जण संघ होते, त्यांच्या संघ काय होते, हे अद्याप आपल्याला मालूम नाही आहे. विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा. आणि जनतेला काय दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे की अजितदादाचा अपघात झाला, घात नाही. पण जनता चुत्या थोडी आहे, चुत्या नंदन नाही आहे ना. जनतेला मालूम आहे अजितदादांचा घात झाला म्हणून, पण अजितदादांचा घात करून केला, काय केला, कसा झाला, काय झाला अद्याप मालूम नाही. पण शक हा VSR कंपनीच्या मालकावर आहे. शक हा VSR कंपनीच्या मालकावर आहे. तरीही तो माणूस जेलात नाही आहे, त्याची विचारपूस झाली नाही. विचार करा तुम्ही, काय नेमकं चालू आहे महाराष्ट्रात काही समजून राहिलं नाही. अजितदादाचा घात झाला की अपघात झाला नक्की कमेंट करा. आणि सुमित्राताई का बोलत नाही, का दखल घेत नाही, याची तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला नक्की कमेंट करून सांगा. अजितदादाचा घात झाला की अपघात झाला आणि सुमित्राताई याच्यात दखल का घेत नाही, चौकशी का करत नाही? आपल्या हजबंडचा घात झाला तरीही चौकशी करत नाही, का करत नाही? का रोहित पवार एकटे झळत आहे? ते म्हणत आहे मी राजकारण नाही करत, मी राजकारण बाजूला ठेवून फक्त एक नातं जोपासत आहे. कारण अजितदादा रोहित पवारचे काका होते आणि रोहित पवार हे पुतणी होय, त्या नात्यानं चौकशी करणं हे भाग होतं. बरोबर नाही काय? नक्की कमेंट करून सांगा काय आहे, काय नाही, काय नाही. जय जवान, जय किसान, जय भीम, जय शिवराज, जय संविधान.